गुड मॉर्निंग गाईज. आज आहे अंगारकी चतुर्थी. आज आपल्या गणपती बाप्पाचा सगळ्यात मोठा दिवस. आज मी तुम्हाला आहे ना उकडीचे मोदक दाखवणार आहे, पण आपल्या तांदळाच्या पिठाचे नाही दाखवणार आहे. आज मी रव्याच्या पिठाचे मोदक करणार आहे ना, त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. माझ्या 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यातल्या 2 मुली माझ्या आहेत ना एअर होस्टेस आहेत. त्यातली एक मोठी बाहेरच्या देशात असते आणि छोटी आहे ती इंडियामध्येच असते. तिने वास्तुशास्त्र आणि फेंगशुई केलेलं आहे, त्याच्यामध्ये ती तज्ञ आहे. तर मग ती त्या रिलेटेड टिप्स देईल आणि ब्युटी आणि कॉस्मेटिकच्या रिलेटेड ती तुम्हाला काही व्हिडिओ बनवून दाखवेल. आता मी डाएट करायला सुरुवात केलेली आहे, तर मी डाएटचं पण मी पण काहीतरी माझ्या जेवणामध्ये चेंजेस करीन, रेसिपी बनवीन डाएट रिलेटेड. कुठे मी डिटॉक्स ड्रिंक, कसली वेट लॉस पावडर म्हणा किंवा मॉलिशचं तेल, असे मी हळूहळू काही ना काहीतरी तुम्हाला दाखवत जाईन. आणि रोज काहीतरी एक रेसिपी मी दाखवणारच आहे. मांजरांचं तर आहेच की त्यांच्यावर आम्ही काय मस्ती करतो, त्यांना काही औषधं किंवा त्यांना काय पावडर लावणं, हेल्थ केअर, मस्ती, मजा. त्याच्या व्यतिरिक्त मला काय दुसरं आणखीन जे मी बाहेर जाईन त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करणार आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत, त्यामुळे मला खूप बरं वाटलं, खूपच आनंद झाला मला. आज उपास आहे, त्याच्यामुळे का आज रिलॅक्स होण्याचा दिवस आहे. तर मग मी विचार करते आहे की सगळ्यात पहिली मुलीकडून मीच लावणार होती झाडं, तर ती बोलली नको, मी आज सगळं झाडांचं जे पण आहे ते मी बघते. मग ती झाडं लावणार आहे आणि त्याच्यानंतर मग बघूया पुढे पुढे काय काय मी तुम्हाला दाखवते. बघा.
माझ्या अम्मानी तुम्हाला सांगितलंच असेल की मी तुम्हाला फेंगशुई आणि वास्तूचे टिप्स देणार आहे. तर आज अंगारकी आहे, तर मी आजच्या दिवसाला दुसरं कोणाबद्दल नाही तर आपल्या फक्त बाप्पाबद्दल बोलणार आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की आपले बाप्पा कसे आहेत आणि आपल्याला सुद्धा बाप्पासारखंच बनायचं आहे. बाप्पा बोलल्यावरती एकच येतं की बाप्पा कोण आहे? बुद्धीचा देवता. तर बुद्धीचा देवता म्हणजे त्याच्यासारखं आपण स्मार्ट राहायचं. तो ज्या प्रकारे विचार करतो आणि जिथे आपण थांबतो म्हणजे आपली विचार जिथे थांबून जातात तिथे बाप्पाचे विचार चालू होतात. आपण आयुष्यामध्ये नेहमी एकच विचार करायचा की आपल्याला फक्त आणि फक्त बाप्पासारखं बनायचंय, त्याच्यासारखं स्मार्ट. आता हे झालं स्मार्टनेसची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पाचे कान. हे सगळ्यांनाच माहिती आहे की बाप्पाचे कान खूप मोठे आहेत. ते मोठे कशासाठी आहेत? लोक आपल्याबद्दल खूप बोलत राहतील की ही अशी आहे ती तशी आहे. फक्त आपण ऐकायचं, काहीच नाही बोलायचं. त्याचा वर्णन आहे त्याचे कान. काही लोक बोलतात की 2 कान त्याच्यासाठी देवानी दिलेत की एकीकडून ऐकायचं दुसरीकडून सोडायचं. अशातली गोष्ट नाहीये ही. फक्त आपण ऐकायचं आणि आपण नाही बोलायचं. काय लोक बोलतात वेळ येईल तेव्हा आपण बोलू. आपण काहीच नाही बोलायचं. आपण अशी कामं करायची की लोकांना स्वतःहून कळेल की अरे मी उगाच बोललो हिच्याबद्दल. आणि हे झालं कानाबद्दल. आता तिसरी गोष्ट बाप्पाची सोंड. सोंड म्हणजे त्याचं नाक. जिथे कुठे जेवण बनलं जातं ते सगळ्यात पहिले बाप्पाला कळतं. कसं कळतं तर त्याचं नाक एवढं तेज, एवढं शार्प आहे त्याचं नाक की त्याला कुठेही कुठचंही व्यंजन बनलं असेल की त्याला वासावरतीच कळून येतं की अरे बाबा हे बनलंय, चल चल मला आज अम्मानी माझ्या हे बनवलंय जेवायला, आज माझ्या अम्मानी ते बनवलंय जेवायला. तर त्याचा अर्थ हा आहे की नाक आपलं नेहमी एवढं शार्प ठेवावं की आपल्याला लगेच असं बोलतात ना वास यायला पाहिजे की आपल्याबद्दल एखादा व्यक्ती काय मनात विचार करतोय, आपल्याबद्दल कुठची कॉन्स्पिरसी खेळतोय का किंवा आपल्याबरोबर कुठचं प्लॅनिंग प्लॉटिंग करतोय का. हे सगळं आपल्याला बाप्पाकडनं शिकलं पाहिजे की कसं विचार करायचं बिना काय बोले, बिना काय एक्सप्रेस करे. तर चौथी गोष्ट बाप्पाचे दात. आता तुम्ही बघितलेच असाल की बाप्पाचे दात इथे जे सुळे असतात ते फक्त दाखवण्यापुरतं असतात. त्याच्यानी तो खात नाही. त्याचा अर्थ आहे की म्हणजे आता मी तुम्हाला हिंदीत बोलीन तर एक मुहावरा आहे की खाने के दात अलग और दिखाने के अलग. आता तुम्हाला कळालंच असेल मी काय बोलतेय. तर त्याच प्रकारे आपण पण आपल्या आयुष्यामध्ये राहावं की आपल्या मनात काय चाललंय, आपल्या डोक्यात काय चाललंय हे कधीच कोणाला सांगायचं नाही. ते बोलतात ना की आपली नेक्स्ट मूव्ह काय असणार ही कधीच कोणाला कळली नाही पाहिजे. आणि जेव्हा करणार आपण तेव्हा लोक असे विचार करायला पाहिजे की अरे हिने मला सांगितलं नाही. काही लोक बोलतात की ही माइंड गेम खेळते असं तसं. चालेल, ऐकायचं. मोठे कान आहेत ना आपल्याकडे, ऐकायचं. आणि आता आपली पाचवी गोष्ट म्हणजे बाप्पाचं पोट. तर तुम्ही नक्कीच बघितलं असाल, त्याच्यावरती एक साप पण असतो. साप म्हणजे बाप्पाची ती ज्वेलरी आहे. मी त्याच्याबद्दल नक्कीच काय नाही बोलणार. बाप्पाचं पोट मोठं असतं त्याप्रमाणे आपल्याला ओबीज नाही व्हायचंय, पण नक्कीच त्याच्याप्रमाणे आपलं पोट ठेवायचं. म्हणजे लोक बोलत राहतील की अरे माहितीये माझ्या असं झालं, माझ्या फॅमिलीमध्ये हे इश्यू आहे ते इश्यू आहे. आपण नुसतं ऐकायचं, आपल्या पोटात ठेवायचं. कोणाला कधीही जाऊन दुसऱ्याला सांगायचं नाही. तुम्हाला खरं सांगू तर सगळे सिक्रेट्स जे असतात ते फक्त आपल्या पोटात ठेवायचे असतात. इवन दो आपले स्वतःचे सिक्रेट्स, जसं की मी मगाशी बोलली की आपली मूव कधी कोणाला कळली नाही पाहिजे, त्याच प्रकारे ते पण आपल्या पोटातच ठेवायचं. आपले राज सुद्धा आणि दुसऱ्याचे राज सुद्धा. आणि आता मी तुम्हाला 6वी गोष्ट म्हणजे उंदीर मामा आपला बोलला की तुम्हाला मूषकराजची स्टोरी तर माहितीच असेल की कसे ते बाप्पाचे वाहन झाले आणि कसं काय झालं ते. तर मी तुम्हाला सांगते की बाप्पा त्याच्यावरती बसून त्यांना स्वतःचे वाहन बनवलं, त्याच्यावरती बसून सवारी करतात. की उंदीर म्हणजे इगो म्हणजे घमेंड. उंदराची आता तुम्हाला मी साधी गोष्ट सांगते, तुम्ही कधी बघितली असाल तर त्यांना साधी एक साखरेचा तुकडा मिळाला ना तरी ते इतके खुश होतात जसे की त्यांना माहिती नाही काय मिळालंय. त्याच प्रकारे उंदीर म्हणजे इगो आणि त्याला एवढा प्राऊड फील होतो स्वतःमध्ये की त्याला असं हे वाटायला लागतं की त्यांनी पुरं जग जिंकलंय. पण बाप्पा काय करतो आपला, त्याच्यावरती बसतो. त्याचा अर्थ आहे की तो इगोला दाबतो. आपल्याला सुद्धा तेच करायचंय. आपल्याला आपल्या इगोला दाबून ठेवायचंय. मुठ्ठीत ठेवलं तरी चालेल पण दाबून ठेवायचंय.
आता ह्या होत्या माझे आजचे टिप्स, कारण आज अंगारकी चतुर्थीचा हा मी स्पेशल व्लॉग बनवलाय आणि हा फक्त आणि फक्त बाप्पासाठी होता. आणि तुम्ही जसं की माझ्या पुढ्यात ह्याला बघितलाच असाल, हा आमच्या घरी का आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती नक्कीच देईन. आणि माझी तुमच्या सर्वांकडे एकच विनंती आहे की आपण नक्कीच बाप्पासारखं बनायचं ट्राय करू शकतो. बनवू न बनवू ती वेगळी गोष्ट आहे, पण ट्राय तर आपण नक्की करू शकतो. आणि टिप मला आत्ताच माझ्या अम्मानी सांगितली, जी की मी त्याच्यामध्ये ऍड नाही करू पाहिजे, पण मी आत्ता तुम्हाला सांगते की आपला कुठचाही जर का गोष्ट काम अडकली असेल तर ही बाप्पाच्या बद्दल आहे, म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकते की आपली कुठची पण गोष्ट किंवा कुठचं पण काम अडकलं असेल तर बाप्पाला सगळ्यात प्रिय जो दुर्वा असतात ना, त्या दुर्वा त्याच्या सोंडेवर ठेवायच्या, त्याच्या सोंडेवर त्या दुर्वा व्हायच्या आणि त्याला बोलायचं की बाप्पा ऐक ना, प्लीज माझं हे काम होऊन दे रे. आणि ते नुसतं त्याला काम नाही सांगायचं, त्याची तारीफ पण करायची की किती छान दिसतो. हे बोलताना थोडं बटरिंग करा, तर तसंच बोलू शकतात, पण त्याला पण खूप आवडतं हे सगळं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमची ही सगळी गोष्ट पुरी होईल, तुमचं काम होईल, तेव्हा दुर्वा परत आणायच्या तुम्ही, पण ह्या टायमाला सोंडेवर नाही तर त्याच्या पोटावर व्हायच्या. चला बस एवढंच मला आजच्या दिवसाला तुम्हाला सांगायचं होतं. डॉलीने मला पेडिक्युअर केलं आणि मी एवढी रिलॅक्स झाली, रिलॅक्स करता करता मी एवढी रिलॅक्स झाली की मोदक सुद्धा तिलाच करायला लागले. डॉलीने मोदक केले, मोदकांचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला आता आमच्या दोघींचं डुअल कसं वाटलं? जर का अजून काही तुम्हाला तिच्याकडून विचारायचे असतील, फेंगशुई किंवा ब्युटी रिलेटेड टिप्स, तर तुम्ही विचारू शकता कमेंट्सद्वारे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतील. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची बटन दाबा आणि आमचे व्हिडिओ मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून आपलं कुटुंब हे मोठं झालं पाहिजे महाशेषाचं. हा व्हिडिओ एवढा आवडीने बघितल्याबद्दल तुमचे आभार. हा बघा याला सगळ्यांनी बघा, माझ्या पोराला बघा 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 बघा, बर्थडे बॉयला बघा, शिळा बर्थडे झाल्याचा बघा बघा, नाही शिळा झाला बघ.